महायुतीनं छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली। याच मतदारसंघातून विनोद पाटील मराठा आरक्षणासाठी भूमिका मांडणारे निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत। त्यांच्याशी संवाद साधतात माझे सहकारी कृष्णा। छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये आपली उमेदवारी अर्ज दाखल करू नये म्हणून या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल जी चर्चा केली ती अपयशी ठरली। आजही विनोद पाटील आपला अर्ज दाखल करण्यावरती ठाम आहेत। नेमकं कालच्या चर्चेत काय झालं आणि अजूनही ते का ठाम आहेत, ते माघार घेणार आहेत का, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काल नेमकं काय घडलं आणि कशावरती तुम्ही उदय सामंत यांच्याशी चर्चा केली होती? काल उदय सामंत साहेब माझ्या निवासस्थानी आले। त्यांनी विनंती केली, त्यांनी सांगितलं की ही लोकसभा निवडणूक आपण थांबावं, आम्ही पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार दिला आणि त्याला सहकार्य करावं। यावर मी त्यांना सांगितलं माझा कुठलाही बालहट्ट नाही आहे। इलेक्टिव्ह मेरिट्सवर जर चर्चा होणार असेल तर मी चर्चेला तयार आहे। त्यांना एक पर्याय मी या ठिकाणी सुचवला, आपण तात्काळ सर्वे करावा, जशा पाहिजे तशा पद्धतीचा सर्वे करावा। त्या सर्वेमध्ये जर विनोद पाटील दिसत नसेल जनतेच्या मनातील उमेदवार तर मी माघार घेईल, बिनशर्त माघार मी घेईल, मला कुठलीही अपेक्षा नाही। परंतु प्रश्न असा आहे की माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती की भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे पुन्हा एकदा प्रधानमंत्री होणार आणि ताकदीने छत्रपती संभाजीनगरमधून एक खासदार निवडून गेला पाहिजे। या अपेक्षेने 18 पगड जातीच्या तरुणांनी, सिनियर मंडळीने मला आशीर्वाद दिला व मला उमेदवार म्हणून तयार केला। व प्रश्न असा आहे की मग या चर्चाच आहेत का? जर इलेक्टिव्ह मेरिट्सवर तुम्हाला तिकीट वाटप करायचंच नसेल आणि एका चौकटीत राहून, पक्षाची जी एक चौकटीत राहते, म्हणजे मी तर काही दुसऱ्या पक्षाला नाव ठरवणार नाही, पण काँग्रेसची जी संस्कृती असते एकाच व्यक्तीला पद, एकाच कुटुंबात पद, त्या पद्धतीने होत असाल आणि तुम्ही जर जनतेला गृहीत धरत असाल तर हे योग्य नाही आहे। इलेक्टिव्ह मेरिटवर चर्चा करा, मला पटवून सांगा मी निवडून येत नाही, तर मी तुम्हाला पटवून सांगतो तुम्ही दिलेला उमेदवार निवडून येत नाही, याच्यावर चर्चा झाली पाहिजे। पण त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आमची विनंती, म्हणजे तुमच्या विनंतीचा आदर आहे, परंतु जनतेने मला उभं केलेलं आहे। मागच्या 3 दिवसापासून सातत्याने प्रमुखांशी मी चर्चा करतोय। आत्तापर्यंत सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे। काहींचा वेगळा सूर आहे, काहींचा वेगळा सूर आहे, त्याच्यावर मी चाचपणी करतोय। परंतु ही निवडणूक मला पद मिळवण्यासाठी लढवायची नाही तर विकासासाठी लढवायची। मी या पलीकडे जाऊन सांगितलं। अजूनही ठाम आहे तुम्ही निवडणूक लढवा? मी निश्चित ठाम आहे। मी या पलीकडे जाऊन सांगितलं की तुम्ही मला कन्व्हिन्स करा की तुम्ही जो उमेदवार दिला आहे तो जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट त्याच्याकडे आहे का? तुम्ही जो उमेदवार दिला आहे तो उमेदवार मला तरी पटवून सांगू शकतो का की मी या प्रमाणे निवडणूक लढवणार आहे? जर 25 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरची जनता विकासापासून वंचित आहे तर अशा वेळेस एक तरुण उमेदवार म्हणून मला निवडणूक लढवायची आहे। मी कालही ठाम होतो, मी आजही ठाम आहे आणि मी प्रत्येक क्षणाला मी ठाम राहणार आहे। मी परत शब्द प्रयोग करतो, मी कुठलाही बाल हट्ट करत नाहीये। ही निवडणूक इलेक्टिव्ह मेरिटवर मला जिंकायची। तुम्ही निवडणूक अर्ज भरण्यासाठी पोलिसांकडनं परवानगी मागितली? मी 25 तारखेच्या दिवशी माझ्या सर्व सहकार्याने अर्ज केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही अर्ज भरणार आहोत। गुलमंडी हे जे शहराचं केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी सभेची देखील आम्ही परवानगी मागितलेली आहे। आम्ही रितसर अर्ज त्या ठिकाणी केलेला आहे, आमची पूर्ण तयारी झालेली आहे। प्रश्न असा आहे की महायुतीने इलेक्टिव्ह मेरिटमध्ये तिकीट वाटप करावं, याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील होतो। काल माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, उदय सामंत साहेब आले होते, परंतु याच्यावर जर चर्चाच होत नसेल तर मला विकासासाठी लढावं लागेल आणि मी लढणार आहे। बरं, दुसरा आणखीन मुख्यमंत्री तुमची आज भेट घेणार आहेत? मुख्यमंत्री महोदय आदरणीय, त्यांचं कायम स्वागत आहे। ते जर ते येणार म्हणून कळालं तर मी त्यानंतर त्यांचं सन्मानाने मी स्वागत करेल, राज्याचे प्रमुख म्हणून करेल, नेते म्हणून करेल। परंतु राहिला निवडणुकीचा प्रश्न मी त्यांना देखील विनंती करेल की बाकी जसं 2 ठिकाणी आपण उमेदवारीचा बदल केला तसा बदल इथं संभाजीनगरमध्ये करावा। कारण माननीय प्रधानमंत्र्यांना परत प्रधानमंत्री करण्याची घोषणा हे मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे आणि त्या शब्दावर त्यांनी कायम राहावं, त्यांची ती घोषणा पूर्ण करण्याचं काम मी करू शकतो। बरं, आणखीन एक आहे की मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला तर? हे बघा, मी परत सांगतो, मला आग्रह धरण्याची गरज नाही आहे। मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे। मला जर त्यांनी पटवून सांगितलं की तू निवडून येत नाही तर मी स्वतः माघार घेईल आणि मी दुसऱ्याचा प्रचार करेल। परंतु माझ्याकडे विजयाचं गणित आहे। भुमरेंना तुमचा विरोध का? माझा भुमरे साहेबांना विरोध नाही आहे, ते माझ्या आजोबाचे वयाचे। प्रश्न इथं काय चालला आहे की जे लोक मिळून मान्य मुख्यमंत्र्यांना फसवत आहे, जे लोक स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी मान्य मुख्यमंत्र्यांना वेगळ्या दिशेने घेऊन चालला आहे। कोण घेऊन चालला? 2 आमदार 1 खासदार, त्यांचं कोण आहे ते?
ते त्यांच्या पक्षाचे आहेत. म्हणजे आज नाव घेणं योग्य ठरणार नाही. योग्य वेळी नावही घेतलं जाईल, योग्य वेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये योग्य निवडणुकीची तयारी केली जाईल, तो भाग वेगळा आहे. माझा प्रश्न असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांची तीव्र इच्छा आहे, कालही होती, माझ्या माहितीप्रमाणे आजही आहे की इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार विनोद आहे. परंतु मुख्यमंत्री बदलतील? माझा प्रयत्न राहील, विनंती राहील. त्यांना आता निवडायचं आहे. निवडून येणारा उमेदवार द्यायचा का पक्षातला काही लोकप्रतिनिधींचा हट्ट पुरवायचा आहे, मान्य मुख्यमंत्री ठरवतील. बरं, तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे, ते नेमकं काय? निवडणूक आयोगाला मी असं पत्र लिहिलं आहे की संघर्ष योद्धा, माझे सहकारी, माझे बंधू मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक चित्रपट निघतोय. आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की कुठलाही एक व्यक्ती आंदोलन केलं किंवा काही घटना घडली तर त्यांचं एक चित्रपट प्रदर्शित केला गेला पाहिजे. आणि तो चित्रपट अतिशय मी ऐकून आहे चांगला आहे. तो प्रदर्शित होत असताना निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी त्याच्यावर बंदी आली. माझं आयोगाला ठाम कायद्याच्या चौकटीत एवढंच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या पिक्चरवर का बंदी, मग इतर नेत्यांचे जे पिक्चर्स दाखवले जात आहे, आत्मचरित्र दाखवलं जात आहे, हा निवडणुकीचं उल्लंघन नाही का? म्हणजे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आंदोलन करा आणि तो पिक्चर म्हणून त्याला बघा ना, ज्याला आवडेल त्याला आवडेल, ज्याला ज्यातले मुद्दे नाही आवडणार त्याला नाही आवडणार. तर पिक्चर आणि निवडणुकीचा संबंध लागू नये आणि त्या पिक्चरवरची रोख थांबवण्यात यावी. जी निश्चित तारीख आहे त्या दिवशी ते पिक्चर प्रदर्शित करण्याची परवानगी. तुम्ही चिन्ह मिळावासाठी काय पत्र लिहिणार आहात? हे बघा, मी ऑलरेडी पत्र संध्याकाळी आज मेल करतोय. कालपासून आम्ही निशाणी चाचपतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुष्पवृष्टी आम्ही मागच्या 7 वर्षापासून करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची पुष्पवृष्टी करतो पुतळ्यावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे करतो आणि त्यांची जयंती त्यांच्या राजाप्रमाणे हवी असा आमचा संकल्प असतो. हेलिकॉप्टर चिन्ह आम्हाला सगळ्यांना लोकप्रिय झालेलं आहे. तर हेलिकॉप्टर चिन्ह त्याच्यात नाही, तर हेलिकॉप्टर चिन्ह मला देण्यात यावं ही मी मागणी आयोगाकडे करतो. निश्चित. हे होते विनोद पाटील आणि आज विनोद पाटील यांची मुख्यमंत्री भेट देखील घेणार आहेत. मात्र अजूनही ते आपल्या अपक्ष उमेदवारीवरती ठाम आहेत आणि त्यांना विश्वास पण आहे की भुमरे यांना जी उमेदवारी दिली आहे ती बदलावी. मात्र आता मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे भुमरे मात्र स्वतःचा प्रचार या ठिकाणी जोरदारपणे करायला पाहतात, सभा देखील घेत आहेत आणि आता मुख्यमंत्री या सगळ्या परिस्थितीला कसं आज हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.